प्रिय भाऊ आणि बहिणींनो, मी विचारतो, तुम्ही स्वर्गामध्ये जाण्याचा प्रयत्न कराल आणि प्रभू त्या स्वर्गाच्या दाराजवळ उभा राहून त्याने तुम्हाला विचारलं, मी तुम्हाला का स्वर्गामध्ये घेऊ, असं म्हटल्यावर तुमचं उत्तर काय असेल? काय सांगून तुम्ही त्या स्वर्गात प्रवेश कराल? जितके लोक आले होते ते सर्व सांगत होते, प्रत्येक आठवडी मी दशांश दिला ना, प्रत्येक आठवडी न थांबता मी चर्चमध्ये नियमित आलो ना प्रभू. प्रत्येक जण वेगवेगळे कारण देऊ लागले, सर्वांना बाजूला सरक, बाजूला सरक, बाजूला हो. तेव्हा 8 वर्षांची एक लहानशी मुलगी सफेद ड्रेस घालून पुढे येऊ लागली. त्या मुलीकडे पाहून येशूने तिला विचारलं, मुली, मी तुला स्वर्गामध्ये प्रवेश करू द्यावा यासाठी तुझ्याकडे काय अधिकार आहे? तेव्हा ती मुलगी काय म्हणाली माहित आहे? प्रभूजी, तू माझ्यासाठी मरण पावलंस ना, माझे सर्व पाप तू स्वतःवरती घेतलेले आहेस ना, माझ्या पापांची क्षमा करण्यास तू वधस्तंभावर मारला गेलास आणि ते सत्य मी स्वीकारलेलं आहे ना, मी तुला माझं तारणारा म्हणून मानलेलं आहे ना. यापेक्षा अधिक स्वर्गामध्ये प्रवेश करण्यासाठी कोणतीही योग्यता किंवा कोणताही आधार नाहीये प्रभू. तू माझ्यासाठी मरण पावलास ना. मुली, मी तुझीच वाट पाहत होतो, चल आपण आज जाऊया, असं म्हणून प्रभू तिला आत घेऊन गेला. प्रिय मी विचारतो, प्रिय भाऊ आणि बहिणींनो, तुमचं उत्तर काय असेल? प्रिय भाऊ आणि बहिणींनो, स्वर्गामध्ये जर आपल्याला येशूला भेटायचं असेल तर या भूतलावर त्या येशू ख्रिस्ताचा आपला वैयक्तिक तारणारा म्हणून स्वीकार केलं पाहिजे. या हृदयामध्ये त्या येशूचा स्वीकार केल्याशिवाय त्या स्वर्गामध्ये तुम्ही प्रवेश कराल यासाठी कोणता चान्स राहणार नाही.